आणि यानंतर पाहूयात आमचा विशेष रिपोर्ट। उद्धव ठाकरेंनी रिटायर्ड प्लॅन ठरवलाय। हा रिटायर्ड प्लॅन स्वतःसाठी नाहीये तर मुंबई महापालिकेमधल्या नगरसेवकांसाठी आहे। थोडक्यात उद्धव ठाकरे मुंबईमध्ये भाकरी फिरवणार आहेत। ज्या नगरसेवकांनी वयाची 60 ओलांडलेली आहे त्या नगरसेवकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। तरुण तडफदार उमेदवारांना ठाकरे संधी देण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या या प्लॅनमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र काय चर्चा आहे आणि ठाकरेंची नेमकी मुंबई महापालिकेसाठी रणनीती काय आहे, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे भाकरी फिरवणार। मुंबईत 60च्या वरच्या नगरसेवकांचं तिकीट कापणार। 70% नवीन चेहऱ्यांना देणार संधी। मुंबई कुणाची ही लढाई आहे चौघांची। यंदा मुंबई मिळवायचीच या भाजपच्या निर्धाराची, एकनाथ शिंदेंच्या महाकाय महत्वाकांक्षेची आणि राजकीय अस्तित्वासाठी झगडणाऱ्या ठाकरे बंधूंची। गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात आहे। मुंबई गिळायला येणाऱ्या अॅनाकोंडाचं पोट फाडण्याची भाषा ठाकरेंनी केली आहे। जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले। नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपली टीका करते, ते सोडून द्या। पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही। ठाकरेंची भाषा आक्रमक असली तरी मुंबई महापालिकेवरची सत्ता कायम ठेवण्यासाठी ठाकरेंपुढे आव्हानांचा डोंगर आहे। आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी तयारी केली आहे खास रणनीतीची। उद्धव ठाकरे मुंबईमध्ये भाकरी फिरवणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंनी मोठा निर्णय घेतलाय। ठाकरे निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहेत। तरुण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल। 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यंदा उमेदवारी दिली जाणार नसल्याची माहिती आहे। ज्येष्ठ नगरसेवक नाराज होऊन वेगळी भूमिका घेऊ नये म्हणून त्यांच्या पसंतीचे उमेदवार दिले जातील। तसंच तरुण स्थानिक शाखा प्रमुख आणि महिला संघटकांना उमेदवारी देण्याची रणनीती आहे। लक्षात घ्या, आता काम सुरू आहे। या विषयावरती पक्षामध्ये मंथन सुरू असतं। शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी काही निर्णय घेतलेले असतात, ते योग्य वेळी समोर येते। तुमची इच्छा काय? नाही, माझी इच्छा म्हणण्यापेक्षा जे व्यवस्थित कार्यरत आहेत, आज 75 वर्षाचे तुम्हाला मुख्यमंत्री चालतायत। मला माहिती आहे हा डाव कोणाचा आहे। हा डाव सत्ताधारींचाच आहे की चांगल्या चेहऱ्यांना बाद करायचे आणि मग नवीन चेहऱ्यांमध्ये धुडगूस घालायचा, कारण नवीन चेहरे नक्कीच आले पाहिजे। तरुण नेतृत्वाला संधी देण्याची भाजपची रणनीती आहे। भाजपनं लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन अशा 75 वयाच्या पुढच्या नेत्यांना रिटायर्ड केल्यावरनं खरं तर ठाकरे गटाच्या नेत्यांनी वेळोवेळी भाजपवर टीका केली। आता मात्र ठाकरेंची शिवसेना भाजपच्याच पावलावर पाऊल ठेवून चालताना दिसतेय। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे हे 65 वर्षाचे आहेत तर आदित्य ठाकरे हे 35 वर्षाचे आहेत। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात लढली जाईल असं बोललं जात आहे। आदित्य ठाकरे यांच्यासोबत नेहमीच तरुण कार्यकर्त्यांची फळी पाहायला मिळते। त्यामुळेच आदित्य ठाकरे हे तरुण नेते आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवतील। मुंबई महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते। 4 अपक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ही संख्या 88 झाली। मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या 94 झाली। ठाकरेंच्या शिवसेनेतनं आतापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेत जवळपास 46 नगरसेवक गेले। त्यामुळे ठाकरेंकडे सध्या 48 नगरसेवक उरले। सध्याच्या घडीला किमान 35 नगरसेवक सध्या ठाकरेंसोबत आहेत। या 35 नगरसेवकांना आगामी महानगरपालिकेत ठाकरे गटाच्या वतीनं हमखास उमेदवारी मिळेल।
शिंदेंच्या शिवसेनेकडनं प्रभारी विभाग प्रमुखांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेक जण नाराज होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर शिंदेंच्या शिवसेनेतले नगरसेवक घरवापसी करण्याची ठाकरेंना आशा आहे. शिंदे गटातनं काही नगरसेवकांनी ठाकरेंकडे परत जाण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. अशा वेळी पक्षासोबत राहिलेल्या निष्ठावंतांना संधी द्यायची की शिंदे गटातनं परत आलेल्या नगरसेवकांना सामावून घ्यायचं, हा निर्णय मात्र उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.